गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आता आम्ही संगमेश्वर महादेवाच्या मंदिराकडे आलो होतो, पण मंदिराकडे जाण्यासाठी जागाच नाही आहे. गणपती बाप्पाला वाय. संगमेश्वरी दर्शनाकरता आनंदीने मस्त गुलाबाचं फुलं आणले होते गणपती बाप्पासाठी. आता तुम्हाला पाणी दाखवते. भरपूर पाणी आलेलं आहे, पूर्ण खळाखळा असा आवाज येतोय. पाणी भरपूर वाढलेलं आहे. तर मुलं आहे ना शिमळ्यामध्ये म्हणजे इकडं आलेली होती पाण्याकडं, त्यांनाच बघण्यासाठी आले. छान मस्त वाटतंय, अगदी मस्त. तिकडच्या साईडनी ना मुलं आहे ना सायकल धुण्यासाठी गेलेले आहे, तेच बघायसाठी मी आलेली आहे. कारण पाण्याचा प्रवाह जास्त आहे, त्याच्यामुळं मग बघायला आली होती. पाण्यामध्ये सायकल धुण्यासाठी आले होते म्हणून बघायला आले होते. ये सायकल पाहायला आले होते. कुठं धुवायला गेले नेमके? तिकडे जायची गरज होती का काही? तर आमच्या येथील ना संगमेश्वर महादेवाच्या मंदिराच्या पशी ही असलेली नदी नव्हे तर त्रिवेणी संगम आहे. 3 नद्यांचा संगम आहे आणि पूर भरपूर येतो. पावसाचं पाणी आल्याच्या नंतर ना परिपूर्ण असं सगळे बंधारे भरून जातात. मंदिरात जायला पण जागा उरत नाही. आणि अशा परिस्थितीत मुलं सायकल धुण्यासाठी आलेली होती, म्हणून त्यांना भरपूर ओरडले. आणि खरंच म्हटलं ना भीती पण वाटते पाण्यापाशी, कारण कधीही प्रवाह वाढतो. त्याच्यामुळे मुलांना बघण्यासाठी आलेली होती. तर बघू शकता किती मस्त असा खळखळाट आहे पाण्याचा. भरपूर पाणी वाहतंय, खळा आवाज आहे. आजचा थोडासा पाण्याचा प्रवाह कमी झालाय, काल जास्त होता. बघू शकता मागं पाणी किती. Mama ini atau ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. Om Bhuvasvaha Om Bhuvasvaha Tassaduparenyam Bhargo Devasya Dhimani Dhiyo Yonam Prachodayat. Om Bhuvasvaha घरी निघालोय. दर्शन मस्तपैकी झालेलं आहे. मुलांना पण आता घरी पाठवून दिलं, कारण पाण्यामध्ये खेळत होते. आणि आता आहे ना संध्याकाळी गोलूचा बड्डे,
आजच्याचा, तर तिकडेच जायचं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. संध्याकाळी गुरुदादाचा बर्थडे जाणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर सायंकाळी ना भाऊ आलेला होता सिन्नरला घेण्यासाठी, कारण गोलूचा बड्डे ना त्याच्या मामाच्या घरी होता. मग सिन्नरला थोडंसं कामही होतं. ताई आणि मी वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आलेलो होतो आणि त्यानंतर संध्याकाळी मग गोलूच्या बड्डेसाठी आलो. सगळे आले गोलूच्या बड्डेला. बघा सगळे गाडीतून उतरले. चला, हे मागे दिसतंय ना ते वहिनीच्या मम्मी त्यांचं घर आहे, तिकडेच आलेलो आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. कोणताही कार्यक्रम असला ना सगळे अशा प्रकारे एकजुटीने स्वयंपाक वगैरे बनवतात. पण ह्या टायमिंगला ना वहिनीं त्या होत्या ना, सोनल वहिनी आणि पूनम वहिनी, दोघींनी छान मस्त असा बिर्याणी राईस बनवलेला होता. तर त्यानंतर दुसऱ्या साईडला ना पावभाजीही बनवलेली होती, कारण सगळे मेंबर काय आलेले होते आणि स्वयंपाक रेडी होता आणि थोडासा टाईम कमी होता ना, त्याच्यामुळे मग धावपळीत पावभाजीच बनवली. अतिशय सुंदर आणि मस्त अशी सोनल वहिनीने छान पावभाजी बनवलेली होती आणि दुसऱ्या साईडला बिर्याणीही बनवलेली होती. आणि टाईम तर भरपूर झालेला होता, कारण आम्हाला जाण्यासाठी थोडा टाईम झालेला होता. आणि भेटायला जाण्यासाठी ना दुसरं पण एक कारण होतं, कारण वहिनीची मम्मी पप्पा दोघंही जण ना तर तीर्थक्षेत्री गेले होते, 2 धाम करून आलेले होते. मग त्यांनाही भेटायचं होतं. मग मम्मी काकू वहिनी आणि आम्ही तिघीही जणी आलेलो होतो. तर सगळेजण त्यांनाच भेटण्यासाठी आलेलो होतो आणि गोलूचा बड्डे देखील होता, म्हणून मग कामात काम दोन्हीही झालं. त्यांचंही पाय वगैरे पडायचं होतं आणि देवदर्शनावरून आले ना भेटीसाठी जातोच. तर मग मुलांना भुका लागलेल्या होत्या. दुसऱ्या साईडला ना वहिनींनी प्रथमतः सगळ्यांनाच वाढून दिलं, कारण केक नंतर कट करायचा होता, कारण टाईम झालेला होता ना त्याच्यामुळे. तर ताईने, वहिनीने, मम्मी, आम्ही सगळ्या जणांनी गोलूचं मस्त औक्षण केलं. सगळ्यांनीच त्याला ओवाळलं आणि सगळ्यांची धावपळ चालू होती, कारण घरामध्ये ना घर छोटं पडलं आणि सगळेच पाहुणे एकत्र आल्यामुळे सगळ्यांनी छान प्रकारे मस्त एकत्रित आल्याचा आनंद घेतला. त्यानंतर ना सगळ्यांनी आम्ही जेवण वगैरे केली आणि बड्डे सेलिब्रेशन खूप छान झालं, कारण सकाळी ना पण ताईच्या इथे ना वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता आणि संध्याकाळी गोलूचा बड्डे, त्याच्यामुळे खूप सारी गडबड झाली आणि सगळेच एकत्र आल्यामुळे ना खूप छान वाटतं. अशा प्रकारे घरगुती छान प्रकारे वाढदिवस आमचा अशा प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आला. कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, फायनली बड्डे सेलिब्रेशन छान झालं. आता घरी निघालो होतो. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.